हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. 3 दिवस लागोपाठ धावपळ झाली, त्यामुळे इतका दुपारी आज आराम करायचं ठरवलं होतं. म्हटलं चला 3-4 दिवस झाला आपल्याला अजिबात आराम नाही. पहिल्या दिवशी नागदेव होते, त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला, त्यामुळे त्या दिवशी पण काही आराम मिळाला नाही. त्यानंतर बुधवारी यात्रेला गेलो. सटीची चंपाषष्ठी दिवशी यात्रा असते तिकडे, ताईच्या तिकडं. तो दिवस तसाच गेला. परत कालचा दिवस गुरुवाराचा तसाच गेला. त्यामुळे दिवसभर 3-4 दिवस लागोपाठ धावपळ झाली, त्यामुळे भरपूर असा आज आराम केला. दुपारी जे झोपले ना, घरातली सगळी कामं आवरून जेवण करून झोपले ना, ते 4:30ला जाग आली. त्यानंतर मग काल जो आपला डीमार्टमधून किराणा आणलेला होता ना, तो सुद्धा डब्यामध्ये भरला. किराणा म्हणजे काय, आम्ही किराणा आणत नाही जास्त करून, आपलं स्वतःचं किराणा दुकान आहे त्यामुळे. पण ज्या गोष्टी आपल्या दुकानामध्ये नसतात तर त्या गोष्टी आम्ही आणतो डीमार्टमधून. आणि डीमार्टला गेले की काय ना काय घेणं होतंच. काजू बदाम हे सगळं संपलेलं होतं. ते लाडू करते त्याच्यासाठी लागतात, तर ते संपलं होतं. ते आणायला गेल्यानंतर साखर आणि शेंगदाणे पण ह्याने घेऊन आले थोडे, कारण चांगले होते शेंगदाणे. आणि जे आपल्या दुकानामध्ये नसतं ना, तर ते आम्ही बाहेरनं डीमार्टमधून घेतो. आणि मला शक्यतो डीमार्टचाच किराणा आवडतो. त्यानंतर झाडाला पाणी द्यायला मोटर चालू केली होती, तर समर्थ म्हटला गाडी पण धुवून घेतो. पप्पांनी गाडी खूप घाण केली, अजिबात किती दिवस झालं गाडी धुतली नव्हती. घरी धुतच नाहीत गाडी, वॉशिंग सेंटरला धुवून आणतात ते, त्यांना खूप कंटाळा येतो गाडी धुवायचा. गाडी समर्थ आल्यानंतरच घरी धुतली तर समर्थच धुत असतो. गाडी खूप घाण झाली होती आणि त्याने पण सकाळी सांगितलं होतं समर्थला गाडी धुव म्हणून. झाडांना पाणी द्यायचं होतं, मोटर लावली होती, म्हटलं चला गाडी पण धुवून घेतली आणि समर्थला थोडीशी गाडी ओली करून दिली. त्यानंतर तो धुत बसला आणि मी झाडांना पाणी दिलं. बघू शकता आपल्या जास्वंदीला इतका छान असा फुलांचा भर आलेला आहे ना, भरपूर अशी छान झाडांना फुलं लागतात आता. खूप भारी दिसतात देवाला वाहिल्यानंतर ही फुलं. त्यानंतर संध्याकाळची देवाबत्ती झाली आणि खूप दिवस झालं तुमच्याशी मी साडी आणली आहे ना, मग 4-5 दिवस झालं. आता लग्न आहे आमच्या दिराच्या मुलाचं, तर लग्नासाठी साडी घेतलेली आहे ना, तुम्हाला दाखवलीच नव्हती. चला म्हटलं समर्थला दाखवायला काढली होती, चला म्हटलं तुमच्याशी शेअर करूया आपण कशी साडी घेतलेली ती. पूर्ण असा जांभळा कलर आहे, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस अजिबात आलेला नाही, पण आरीवर्क ब्लाऊज पीस आलेला आहे. खूप सुंदर ब्लाऊज पीस आहे, त्यामुळे ही साडी घेतलेली मला पण फार आवडली. असा पॅटर्नच नव्हता माझ्याकडं. आणि हा आहे पैठणीचाच पॅटर्न आहे आणि 3,000 रुपयाची साडी आहे, जास्त काही महागाची नाही आहे. 3,000 रुपये आहे आणि 3,000च्या पुढे मी साड्या कधी घेत पण नाही, असं आहे बघा माझं. तर इकडे बघू शकता साडीचा पदर असाच आहे, पूर्ण मोर वगैरे आहेत साडीवरती आणि काठ पण खूप छान आहेत. तर अशी साडी घेतली. ही कामावरून आले होते आणि त्यांचे हाजरे वगैरे मांडत होते कामावरच्या लोकांच्या. ते संध्याकाळी काही दूध वगैरे पित नाहीत, त्यामुळे त्यांना आळस कंटाळा येतो. तुम्हाला पूर्ण साडी दाखवते कशी आहे ती. आणि संध्याकाळी समर्थाची फरमाईश होती, आलू पराठा कर मम्मी, खूप दिवस झालं. मध्ये पण आला होता तर केले नव्हते, तर आज केले आलू पराठे. चला तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.